ख्रिस्ताच्या संजीवनाची मृदुंग तबला झांज सतारी जय जयकार करा जय जयकार करा प्रभु उठला प्रभु उठला प्रभु उठला प्रभु उठला अंधारावर विजय मिळवूनी मृत्युंजय झाला अंधारावर विजय मिळवूनी मृत्युंजय झाला अंधारावर विजय मिळवूनी मृत्युंजय झाला अंधारावर विजय मिळवूनी मृत्युंजय झाला. आज आम्हा मर्सेस धर्मग्रामातील दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांची हृदय आनंदाने भरून आली आहेत. बिशप थॉमस, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज येथे आमच्या समवेत मिसा साजरी करण्यासाठी व आम्हाला दृढीकरण साक्रामेंट देण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन ख्रिस्त सभेची व इतरांची प्रामाणिकपणे व प्रेमाने सेवा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. पवित्र आत्म्यामध्ये आम्ही परिपक्व व्हावे, तसेच आपल्या कॅथलिक श्रद्धेचे पूर्णपणे पालन करून आमच्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा लाभावी म्हणून कृपया आमच्यासाठी या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करा. प्रिय उमेदवारांनो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर असावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असो. प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुनरुत्थान काळामध्ये आहोत आणि आपल्या या मर्सेस धर्मग्रामामध्ये हा दृढीकरणाचा साक्रामेंट साजरा करून आपण एक नवीन पेंटेकॉस्ट अनुभवणार आहोत. पवित्र आत्मा आपल्या या उमेदवारावर येऊन प्रेषितांचं जीवन जसं बदललं तसं त्यांच्या जीवनाचं नूतनीकरण व्हावं आणि पवित्र आत्म्यामध्ये त्यांनी जीवन जगावं म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. पुनरुत्थान ते पेंटेकॉस्ट हा 50 दिवसाचा काळ आहे. ह्या काळामध्ये आपण जणू काही पवित्र त्रैक्यातील 2 व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्त दुसरी व्यक्ती आणि पवित्र आत्मा तिसरी व्यक्ती, त्यावर चिंतन करीत आहोत. आपला विश्वास हा पवित्र त्रैक्यावर आहे. परमेश्वर पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पुनरुत्थित केलं आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी पित्याला सांगून तुम्हाला पवित्र आत्मा देईन. हे पवित्र त्रैक्याचं नातं आपल्याला जगता यावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, ही पवित्र रहस्य साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की
कल्पनाने शब्दाने कृत्याने व हैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणते कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया.
हे सर्वशक्तिमान व दयावंत परमेश्वर, तुझ्या पवित्र आत्म्याला आमच्या या उमेदवारावर पाठव. त्यांच्या अंतःकरणात त्याला निवास करू दे. त्याद्वारे त्यांना तुझे वैभवशाली मंदिर बनव. शुभवर्तमानाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांना सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि योहान यांची सुटका झाल्यावर ते आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडीलजन त्यांना जे काही म्हणाले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकून ते एकचित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे देवा, आकाश, पृथ्वी, समुद्र यांचा आणि त्याच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्नकर्ता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने फार पूर्वी तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध लढण्यास पृथ्वीवरील राजे उभे राहिले आणि अधिकारी एकत्र जमले. आज हेच या शहरात घडत आहे, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय आणि इस्रायल लोक यांच्यासह हेरोद आणि पोंती पिलात हे एकत्र झाले आहेत. यासाठी जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते आणि स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे लक्ष दे आणि आरोग्यदान देण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या सेवकांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे आणि चमत्कार घडू देत. त्यांनी ही प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. राष्ट्रे का दंगल माजवीत आहेत? हे लोक व्यर्थ का कारस्थाने रचित आहेत? प्रभू विरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्तांविरुद्ध पृथ्वीवरील राजे सज्ज झाले आहेत. ते म्हणतात, चला त्यांनी घातलेले बंधने आपण तोडून टाकू, त्याचे पाश आपण झुगारून देऊ. प्रतिसाद. परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. स्वर्गातील सिंहासनारूढ देव हसत आहे. प्रभू त्यांचा उपहास करीत आहे. तो संतप्त होऊन त्यांना धमकावील, क्रोधाने त्यांच्यावर दरारा बसवील. तो म्हणतो, सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर मी माझा राजा प्रस्थापित केला आहे. प्रतिसाद. परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. प्रभूचे निर्णय मी जाहीर करीन. प्रभू मला म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे. तू मागितलेस तर राष्ट्रांचे स्वामित्व मी तुला देईन. थेट सीमेपर्यंत पृथ्वी तुझ्या स्वाधीन करीन.
लोखंडी गजाने तू त्यांना फोडून काढशील. कुंभाराच्या मडक्याप्रमाणे त्यांच्या ठेकऱ्या उडवशील. प्रतिसाद. परमेश्वराला शरण जाणारे ते धन्य आहेत. जयघोष. असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून उठावे. प्रभु तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. पुरुषांपैकी निकेदम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुदांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला नक्कीच सांगतो, नव्याने जन्मलेल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकेदम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे आणि जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यांपासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारणाऱ्या सर्व 46 उमेदवारांनी आता कृपया उभे राहावे. प्रिय बिशप थॉमस, या उमेदवारांवर तुम्ही परमेश्वराचा आशीर्वाद मागावा आणि त्यांना पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करावे अशी मी आपणाजवळ विनंती करीत आहे. दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास सदर उमेदवार पात्र आहेत याविषयी तुमची खात्री पटलेली आहे का? होय. या संपूर्ण वर्षभरामध्ये त्यांनी त्यांची आध्यात्मिक जडणघडण करणाऱ्या धर्मशिक्षकांजवळ आणि अन्य संबंधित व्यक्तींजवळ पुरेशी चौकशी केल्यावर दृढीकरण साक्रामेंत स्वीकारण्यास ते पात्र आहेत अशी माझी खात्री झाली आहे. माझ्या प्रिय उमेदवारांनो, पवित्र ख्रिस्त सभेने जो अधिकार मला दिला आहे त्यानुसार तुम्हाला पवित्र आत्म्याच्या परिपूर्णतेत दृढ करण्यासाठी मी तुमचा स्वीकार करीत आहे. देवाला धन्यवाद. प्लीज बी सीटेड.
निकोदेमस आजच्या शुभवर्तमानातील एक व्यक्तिमत्व. त्याच्या जीवनावर चिंतन करीत असताना निश्चितच आपल्याला दृढीकरण साक्रामेंताची जणू काही कल्पना आणि व्याख्या समजून घेता येईल. निकोदेमस हा प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी रात्री आला. निकोदेमस रात्री आला कारण त्याला प्रथम भीती वाटत होती. परिस्थिती प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर नव्हती. त्याच्याविषयी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र निकोदेमसला माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा मसीहा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ही निश्चितच परमेश्वराकडनं आलेली आहे. आणि म्हणून अंधाराच्या जणू काही विरुद्ध प्रकाशाचा शोध घेण्यासाठी टू मूव्ह फ्रॉम डार्कनेस टू लाईट निकोदेमस हा प्रवास करतो. इट इज अ पिलग्रिमेज टू मूव्ह फ्रॉम डार्कनेस टू लाईट. इट इज अ पिलग्रिमेज टू मूव्ह फ्रॉम doubt to faith. The sacrament of confirmation is also a pilgrimage of proclamation of faith. जी श्रद्धा तुम्ही स्वीकारलेली आहे ती श्रद्धा घोषित करण्यासाठी जणू काही तुम्हाला पाचारण करण्यात येत आहे. ह्याच निकोदेमसविषयी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की शुभवर्तमानकार 3 वेळा निकोदेमसविषयी आपल्याला सांगत आहेत. आजच्या शुभवर्तमानातील उतारा जो आहे तो पहिला. त्यानंतर हे शास्त्री परुषी पिलाताबरोबर सल्लामसलत करत होते. प्रभू येशू ख्रिस्ताला दोषी ठरविण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप करण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी ते कारस्थान रचत होते. त्यावेळेला निकोदेमस त्यांना सांगतो की त्या माणसांचं ऐकल्याशिवाय, आपल्याला नियमशास्त्र आहे त्याप्रमाणे वागल्याशिवाय आपल्याला त्याला दोषी ठरवता येणार नाही. निकोदेमस ह्या परिस्थितीमध्ये एक धैर्यवान व्यक्ती म्हणून आपल्यासमोर पाठवलेला आहे. ही इज कन्फ्रंटिंग द ट्रूथ. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी निकोदेमस पाऊल उचलतो. ही इज करेजियस. तिसरी गोष्ट निकोदेमस कधी शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण होते आणि वधस्तंभावरून त्याला खाली काढण्यासाठी जेव्हा जोसेफ अरिमथाई पुढे येतो तेव्हा त्याच्याबरोबर निकोदेमस असतो. म्हणजेच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला मदत हवी होती, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर कोणीतरी हवं होतं, त्या प्रसंगामध्ये निकोदेमस हा प्रभूची सेवा करतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, द सॅक्रमेंट ऑफ कॉन्फर्मेशन इज अ न्यू लाईफ, अ न्यू बिगिनिंग. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमसला सांगतो, तुला नव्याने जन्म घेतला पाहिजे. द सॅक्रमेंट ऑफ कॉन्फर्मेशन कॉल्स अस फॉर न्यू लाईफ. लाईफ इन द स्पिरिट, life with new initiatives, life with renowned hearts or reformed hearts. कशा प्रकारे आपण ह्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेऊ शकतो आणि पवित्र आत्मा कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकतो. द होली स्पिरिट गिव्स अस विजडम, विजडम टू टेक राईट डिसिजन्स. पवित्र आत्मा आपल्याला शहाणपण शिकवतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला शहाणपणाची गरज आहे. जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी, जीवनामध्ये पारख करण्यासाठी आणि आपल्या जीवनाचा मार्ग सत्याने, नीतीने आणि शांतीने जगण्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे. जुन्या करारामध्ये आपल्याला उदाहरण आहे. शलोमोन राजाला परमेश्वराने विचारलं, तुला काय पाहिजे ते माग. शलोमोन राजाने परमेश्वराकडे काय मागितलं?
शलोमोन राजाने परमेश्वराकडे संपत्ती मागितली नाही, धनदौलत मागितलं नाहीत, या जगातलं सुख मागितलं नाही. शलोमोन राजाने परमेश्वराकडे शक्ती मागितली नाही, सामर्थ्य मागितले नाहीत, लढाई देण्यासाठी कृपा मागितली नाही. तर शलोमोन राजाने परमेश्वराला सांगितलं, चांगलं काय वाईट काय ह्यातील फरक जाणण्याची शक्ती मला दे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि उमेदवारांनो, किंग सॉलोमन आस्क्ड फॉर विजडम टू सी व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग, टू मेक द डिफरन्स बिटवीन व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज इवल. पवित्र आत्मा हा अशाच प्रकारे जो आज तुमच्यावर अवतरणार आहे, तो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी, योग्य मार्ग शोधण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. आज आपण आजूबाजूला बघतो तेव्हा आम्हाला जाणवतं की तुमच्या वयाची जी पोरं आहेत, दोज हू आर इन द टीन्स, दे लाईक डार्कनेस. का कशासाठी माहीत नाही, पण त्यांना प्रकाशात यायला आवडत नाही, त्यांना उजेड आवडत नाही, त्यांना कुठेतरी कोपरा, कुठेतरी काळोख अशी आवड निर्माण होते. आज निकोदेमस तुम्हाला आणि मला सांगत आहे, मूव अवे फ्रॉम द डार्कनेस टू लाईट हू इज द रिझन लॉर्ड. पुनरुत्थित ख्रिस्ताकडे वळा. पवित्र आत्मा अशाच प्रकारे आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. पोप फ्रान्सिस याने गेली 4 वर्ष आपल्याला सिनडल प्रोसेस, सहभागितीची ख्रिस्त सभा याविषयी मार्गदर्शन केलं. आणि या सिनडल ख्रिस्त सभेविषयी बोलताना पोप फ्रान्सिस एक गोष्ट ठासून सांगत होते, वारंवार सांगत होते, लिसन टू द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याचं ऐका. डिसन विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याद्वारे पारख करून घ्या. पवित्र आत्मा आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी, चांगला मार्ग निवडण्यासाठी आणि एक चांगली तीर्थयात्रा करण्यासाठी निश्चितच सहाय्य करत असते. आणि म्हणून आपण पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगले पाहिजे. दुसरी गोष्ट पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये घडून आणते आणि ती म्हणजे द होली स्पिरिट गिव्ज अस करेज टू फेस द चॅलेंजेस ऑफ लाईफ. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आज जगामध्ये काय परिस्थिती आहे, आज जगामध्ये कसे खोटे गोष्टी उदयास येत आहेत, कसे गोष्टी आपल्यापुढे आणले जात आहेत, सत्य कसं झाकलं जातं. होय प्रिय उमेदवारांनो, देर आर इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटीज अँड डिफरन्सेस इन द सोसायटी. ऑल ओव्हर देर इज वॉर अँड टर्मॉइल, टेन्शन, अटॅक्स. The moral complexes are degrading. There is widespread corruption and decay. अशा या पार्श्वभूमीवर तुम्हाला जीवनामध्ये वाटचाल करायची आहे. You have to face these challenges and move ahead. पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देतं. पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देतं. आजच्या पहिल्या वाचनाचा शेवट होताना आपण पाहिलं की प्रेषित ह्यांचं जीवन बदललं. ते घाबरले नाहीत, ते भयभीत झाले नाहीत. तर ज्या प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं तेच प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी शिकवण देऊ लागले आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित केलं. बायबलमध्ये भिवू नका हे वाक्प्रचार 365 वेळा आहे असं बायबल पंडित आपल्याला शिकवतात. डू नॉट फिअर. दिस इज द फ्रेज गॉड टेल्स अस एव्हरी डे. प्रत्येक दिवशी परमेश्वर आपल्याला सांगतो, भिवू नका, घाबरू नका, गॉड इज नियर. तशा प्रकारचा अनुभव आपल्याला पवित्र आत्मा आपल्याला सामर्थ्य देऊन आपल्याला देत असतो. तिसरी गोष्ट माझ्या प्रिय उमेदवारांनो, पवित्र आत्मा आपल्याला देत असतं आणि ती म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला देवाच्या प्रेमाचा अनुभव देतं. ईश्वरी प्रेम कशासाठी? तर ईश्वरी प्रेम इतरांची निस्वार्थीपणे सेवा करण्यासाठी. गॉड्स लव इज फॉर सेल्फलेस सर्व्हिस. गॉड्स लव इज ऑल्सो गॉड्स मर्सी. काल आपण दैवी दयेचा सण साजरा केला
आणि तुम्ही मर्सेस्कर भाग्यवान की तुमचं चर्च हे दयामातेला समर्पित केलेलं आहे. पोप फ्रान्सिस याने करुणा महोत्सवी वर्ष घोषित केलं होतं. तेव्हा पोप फ्रान्सिस याने सांगितलं होतं, वी नीड टू बी मिशनरीज ऑफ मर्सी. होय प्रिय उमेदवारांनो, दृढीकरण साक्रामेंट स्वीकारून तुम्हाला दयेचे जणू काही साक्षीदार बनायचे आहेत, दयेची मिशनरी बनायची आहेत आणि त्याद्वारे परमेश्वराच्या प्रेमाचा, परमेश्वराच्या दयेचा, परमेश्वराच्या क्षमेचा अनुभव सर्वत्र पसरवायचा आहे. अशा प्रकारे हा पवित्र आत्मा आपल्याला शहाणपण देतं, धैर्य देतं आणि ईश्वरी दयेमध्ये, ईश्वरी प्रीतीमध्ये वाढण्यासाठी मदत करतं. या सर्व पार्श्वभूमीवर यशाया संदेष्टा ह्या पुस्तकामध्ये अध्याय 6 मध्ये परमेश्वर यशायाला विचारतो, ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलण्यासाठी मी कोणाला पाठवू? हुम शॅल आय सेंड? आणि यशाया संदेष्टा आजच्या स्तोत्रामध्ये, स्तोत्र 2 मध्ये नमूद केला आहे त्याप्रमाणे म्हणतो, हिअर आय एम लॉर्ड, सेंड मी. दृढीकरण साक्रामेंट स्वीकारताना आपल्याला अशाच प्रकारची श्रद्धा प्रकट करायची आहे. यू हॅव टू टेल लॉर्ड, हिअर आय एम, सेंड मी. मी जायला तयार आहे, मी तुझं सुवार्ता घोषविण्यासाठी तयार आहे, मी तुझं कार्य करण्यासाठी तयार आहे, मला पाठव. अशा प्रकारची जेव्हा श्रद्धा आपण घोषित करतो, अशा प्रकारची शरणागती आपण परमेश्वर पुढे प्रकट करतो, तेव्हा निश्चितच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो आणि त्याचं कार्य करण्यासाठी पुढे बोलावतो. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पॉलने रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये अध्याय 10 ओवी 9 मध्ये आपल्याला एक सुंदर असं वचन दिलेलं आहे. त्या वचनाद्वारे आपण निश्चितच दृढीकरण साक्रामेंटामध्ये परिपक्व होऊ शकतो. संत पॉल म्हणतो, इफ यू कन्फेस विथ युअर लिप्स that Jesus is the Lord, and if you believe in your heart that God rose him, then you are saved. जर आपण कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, ज्याप्रमाणे निकोदेमने आज सांगितलं की प्रभू तुम्ही मसीह आहात, आणि त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर आपण श्रद्धा ठेवली, तर निश्चितच आपलं तारण आहे. आता प्रवचनानंतर प्रिय उमेदवारांनो, तुम्ही ही श्रद्धा प्रकट करणार आहात. ती श्रद्धा तुम्हाला जगता यावी. त्या श्रद्धेद्वारे तुम्हाला परमेश्वराचं कार्य, राज्य प्रस्थापित करण्यासाठी कृपा आणि शक्ती मिळावी. म्हणून आम्ही प्रार्थना करतो, तुमचं तारण व्हावं, आपलं तारण व्हावं, म्हणून प्रभूकडे विनंती करूया. My dear candidates, please stand. तुमच्या बाप्तिस्माच्या वेळी तुमच्या आईवडिलांनी आणि मदरीन पदरींनी जी वचने ख्रिस्त सभेला दिली होती ती आता तुम्हाला द्यायची आहेत. पालकांना आणि सर्व नातेवाईकांना, भाविकांना विनंती आहे की आपल्या या उमेदवारांसाठी आपण विशेष प्रार्थना करावी व आपण देखील आपल्या जागेवरनं ह्या वचनांचं नूतनीकरण करावं. तुम्ही सैतानाचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व दुष्कर्मांचा धिक्कार करता काय? त्याच्या सर्व पोकळ आश्वासनाचा धिक्कार करता काय? स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? येशू ख्रिस्त हा त्याचा एकमेव पुत्र व आपला प्रभू आहे. तो कुमारी मरियेपासून जन्मला, त्याला खुर्सावर खेळण्यात आले, तो मरण पावला, त्याला पुरण्यात आले, तो मेल्यांतून उठला आणि आता सर्व समर्थ परमेश्वर पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? प्रभू व जीवनदाता पवित्र आत्मा जो पुनरुत्थानानंतर 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी प्रेषितावर उतरला आणि जो आज
दृढीकरण साक्रमेंटाद्वारे तुम्हाला दिला जाणार आहे त्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा एकोपा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळची जीवन यावर तुम्ही श्रद्धा ठेवता काय? ही आमची श्रद्धा आहे. ही ख्रिस्त सभेची श्रद्धा आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ठायी आम्ही ही श्रद्धा मोठ्या अभिमानाने प्रकट करतो. Now I invite the candidates to kindly kneel down. आता पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर व्हावा म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. जॉईन युअर हँड्स, बाव युअर हेड्स. सर्व भाविकांना विनंती आहे की आपण उभे राहून आपल्या उमेदवारांसाठी त्यांना सार्वकालिक जीवनाचा अनुभव यावा, नवजीवनाचा अनुभव यावा, ते सबळ व्हावे, सशक्त व्हावे, पवित्र आत्म्याचा वर्षाव त्यांच्यावर व्हावा आणि आपला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी त्यांनी जी अभिवचनं दिली आहेत ती पार पाडण्यासाठी त्यांना कृपा मिळावी म्हणून आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया. सर्व धर्मगुरू हात उंच करून त्यांना आशीर्वादपूर्वक प्रार्थनेत सहभागी होतील. ही सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बापा, पाणी आणि पवित्र आत्मा ह्याद्वारे तू तुझ्या मुलांना पापापासून मुक्त केलीस आणि त्यांना नवजीवन बहाल केलीस. आता त्यांचा मदतनीस व मार्गदर्शक होण्यासाठी तुझा पवित्र आत्मा त्यांच्यावर पाठव. त्यांना शहाणपण आणि समज, ज्ञान आणि आदरभाव ह्यांचा आत्मा दे. तुझ्या उपस्थितीत त्यांना विस्मय आणि विनम्र बुद्धी या आत्म्याने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. कॅन्डिडेट्स कॅन स्टँड. भाविकांनी बसून राहावे. पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ग्वेन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. इथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. सानिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. जोहॅन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. राईट हँड. नेविस, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. अयान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. शीतल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. विल्टन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. ॲडलेड, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. नेथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. स्टेसी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. रिजॉय, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. एंजल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो. लेऑन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर. तुला शांती असो.
एल्सिना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. शॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. लियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्वेग्रेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वेलेन्सिया, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डिओन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. बॉसिनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. प्रिन्स, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रॅलिसा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. वियान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. बेथनी, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नेतन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सियान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. रियान, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. स्नेहा, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. अमिश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. पल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. हेब्रॉन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. पल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डेमियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. क्रिस्लिन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. मॅकवेल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. सेफ्रिना, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नील, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲशमल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. डेमियन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नेथन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. गॉडविन, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. न्योल, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. नॅश, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. ॲशर, पवित्र आत्म्याच्या दानांचा स्वीकार कर, तुला शांती असो. आत्म्या
बंधू भगिनींनो, कृपया उभे असा. पवित्र आत्म्याने दिलेल्या श्रद्धा, आशा आणि प्रीती ह्यात जे आपण एक आहोत, त्याप्रमाणे आपल्या देवपित्याकडे प्रार्थना करताना एक होऊया. आपलं उत्तर असेल, ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपली श्रद्धा बळकट व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आपले बिशप थॉमस डिसोजा, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी या सर्वांना पवित्र आत्म्याचं संरक्षण व मार्गदर्शन लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र आत्म्याच्या दानाने आम्ही देवाची मुले दृढ झालो आहोत. श्रद्धा व प्रीतीत मुळावलेल्या जीवनाद्वारे आम्हास ख्रिस्ताची साक्ष देता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. माता पित्यांनी व धर्मपालकांनी आम्हाला श्रद्धेत वाढण्यासाठी सहाय्य केले. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांनी शब्दाने व कृतीने आम्हा मुलास ख्रिस्ताच्या मार्गावर वाटचाल करण्यास प्रेरित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर पवित्र आत्म्याने सर्वांना एकत्र करतो. त्याने प्रभूच्या गौरवशाली आगमनापर्यंत श्रद्धा व प्रीतीत वाढण्यास आम्हाला मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोड्या वेळ शांत राहून वैयक्तिक व कौटुंबिक हेतूसाठी प्रार्थना करूया. ही परमेश्वर पित्या, तुझा पवित्र आत्मा तू प्रेषितावर पाठवला. 50व्या दिवशी सुरू झालेले पवित्र आत्म्याचे कार्य श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात अखंड सुरू राहो. नवीन पेंटेकॉस्टचा जीवनदायी अनुभव आमच्या कुटुंबात, गाव परिवारात, धर्मक्रमात व धर्मप्रांतात सर्वांना येवो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे आपले हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावी म्हणून प्रार्थना करा. त्याच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू,
आमच्या तारणाची स्मृती आम्ही आज साजरा करीत आहोत. या तारणाद्वारे तुझ्या पुत्राने आम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळवून दिले. या पवित्र दिवशी आमच्या या उमेदवारांना हे दान प्राप्त झाले आहे. त्यांच्यावर तुझा पवित्र आत्मा पाठव. जगाला तुझी साक्ष देण्यासाठी त्यांना ख्रिस्तासारखे बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व आनंददायक आहे. विशेषतः ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करावे व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गावे हे आमचे कर्तव्य आहे. आम्हाला नवीन व शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मरणांतून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाची लेकरे बनवले. आपल्या भक्तगणांसाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणातून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाने हर्षभरित होऊन संपूर्ण जग तुझे स्तवन करते. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. ही प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तो उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला तेव्हा त्याने भाकर घेतली. आभार मानून ती मोडली. ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तव मृत्यूची घोषणा
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. हे प्रभो, या तुझ्या सेवकावर आज तू ख्रिसमस साक्रामेंटाद्वारे दृढीकरण तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव केलेला आहेस. त्यांची आठवण कर आणि त्यांना तुझ्या कृपेमध्ये राहू दे. या जगातून बोलावून घेतलेल्या तुझ्या सेवक आणि सेविकांची तू आठवण कर. ज्याप्रमाणे ते तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाले आहेत, त्याचप्रमाणे त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानातही सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत गोन्सालो गार्सिया आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. आमेन. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल.
आज सुखाची झाली प्रभात, आज सुखाची झाली प्रभात. गीत क्रमांक 276, या हो या. प्रभुजी मरण जिंकुनी माझा हर्ष कराहो, गीत प्रभूचे गाहो. याहो याहो गीत प्रभूचे गाहो, याहो याहो गीत प्रभूचे गाहो. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार करावं, गीत प्रभूचे गावं. याहो याहो गीत प्रभूचे गावं. याहो 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 गीत प्रभूचे गावं. याहो याहो गीत प्रभूचे गावं. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. अमंगलाचे झाले भंजन, सुमंगलाचे घडले दर्शन. प्रभु येशूच्या चरणी वंदन वारंवार करावं, गीत प्रभूचे गावं. याहो याहो गीत प्रभूचे गावं. याहो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या शरीराने व रक्ताने तृप्त झालेल्या आणि तुझ्या पवित्र आत्म्याने अभिषिक्त झालेल्या या आमच्या उमेदवारावर तुझा आशीर्वाद घाल. संकटात त्यांना सहाय्य कर. त्यांच्या प्रेमळ कृतीने ख्रिस्त सभेची पावित्र्यात आणि आनंदात भरभराट कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. माझ्या प्रिय आणि प्रेमळ भावा बहिणीनो आणि तरुण तरुणीनो, एखादं झाड वाढतं आहे की नाही ते आपल्याला कळतं. त्या झाडाला फुटणारे जे कोंब असतात, कोवळी पानं असतात, त्यावरून आपण ओळखू लागतो की झाड वाढत आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्त सभा वाढते आहे. याचं एक लक्षण असतं, ते म्हणजे RCI प्रोग्राम, ज्याद्वारे प्रौढ ख्रिस्ती होत असतात. नव्याने बाप्तिस्मा घ्यायला उमेदवार पुढे येत असतात. परंतु हे नुसतं झाडं लावणं एवढंच नाही, तर ती झाडं वाढवणं आणि चांगल्या रीतीनं निकोप वातावरणामध्ये त्यांची वाढ करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींनी पाणी घालणं, खतपाणी घालणं आदी गोष्टी असतात. आणि वर्षातील अनेक कार्यक्रमांपैकी, अनेक विधींपैकी दृढीकरण साक्रामेंताचा विधी हा लक्षणीय असतो. आज आपण तो अनुभवत आहोत आणि यासाठी वेळात वेळ काढून आलेले आणि आपल्यासाठी खास वेळ राखून ठेवून
आपल्याबरोबर आजच्या सायंकाळी ही पवित्र मिसा अर्पण करण्यासाठी आलेले आपले बिशप टॉमस डिसूजा यांचे आम्ही जाहीररित्या आभार मानतो. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी त्यांना आपल्या वसईच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जावं लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, गरमी आहे, अंगावर त्यांच्या कपडे असतात, कपडे वजनी असतात, जबाबदारी मोठी आहे आणि तरीसुद्धा ते येऊन प्रत्येक पॅरिशमध्ये जाऊन दृढीकरण साक्रामेंट देत आहेत. युवक युवतींबरोबर त्यांचं नातं ते प्रस्थापित करत आहेत आपल्या धर्मप्रांताचे मेंढपाळ या नात्यानं. आणि म्हणून आजच्या दिवशी जाहीररित्या मी आपणा सर्वांच्या वतीनं बिशप टॉमस आपण आलात, पवित्र मिसा अर्पण केली आणि अर्थपूर्ण अशा रीतीनं आम्हाला दृढीकरण साक्रामेंटाचे जे विविध पैलू आहेत, जे विविध अंग आहेत त्यावर आपण प्रकाश टाकला आणि आमच्या श्रद्धेत आपण भर घातली. याबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजवून बिशप टॉमस यांचे अभिनंदन करूया. त्याचप्रमाणे वर्षभर तयारी करणारे आपले सगळे तरुण आणि तरुणी, परंतु त्यांच्याबरोबर सहप्रवास करणारे सिनोडल जर्नी ज्याला आपण म्हणतो, असे आपले प्रशिक्षक, कॉन्फर्मेशन कॅन्डिडेट्सना प्रशिक्षण देणारे, प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 6 पासून 7:15 पर्यंत वरच्या हॉलमध्ये प्रशिक्षण देणारे आपले सर्व प्रशिक्षक, धर्मशिक्षक यांचे देखील आपण आभार मानत आहोत, अभिनंदन करत आहोत. आणि विशेष टाळ्या. यस. त्याचबरोबर आपल्या तरुण तरुणींना, उमेदवारांना प्रोत्साहन देणारे त्यांचे आईवडील आज या मिसासाठी खास आलेले, लांबून दुरून आलेले त्यांचे धर्म आईबाप, गॉड पेरेंट्स यांचे देखील आम्ही अभिनंदन करतोय. कारण ज्या रीतीनं आपण आपल्या तरुण तरुणींना श्रद्धेमध्ये सबळ करत आहात, मजबूत करत आहात, त्याची फळं निश्चितपणे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला चाखायला मिळतील. आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्वजण एकत्रितपणे आपल्या सर्व धर्मशिक्षकांचे आणि आपल्या उमेदवारांच्या आईवडिलांचे आणि धर्म आईबापांचे आम्ही अभिनंदन करतो. टाळ्या वाजवून आपण त्यांचं या पवित्र मिसा बलिदानासाठी, या आजच्या पवित्र मिसा बलिदानासाठी आपण सगळे आले असता आपल्या तरुण तरुणींना श्रद्धेमध्ये केवळ शिक्षण नव्हे तर ख्रिस्ती संस्काराने घडवत असलेले आपले आजी आणि आपले आजोबा, ग्रँडपेरेंट्स यांचे देखील आम्ही अभिनंदन करतोय. सगळेजण आज सायंकाळच्या या मिसाला येऊ शकले नसतील, परंतु ते ज्या रीतीनं या बाबतीत लक्ष घालत आहेत ते खरोखर स्तुत्य आहे. आणि आपल्या मर्सेस धर्मग्रामाची ही जी चांगली परंपरा आहे त्याला धरून आहे. आणि म्हणून त्यांचे देखील जरी ते इथं नसले तरी कृपया त्यांना कळवा की त्यांची आम्ही आठवण केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. या पवित्र मिसा बलिदानासाठी बिशप टॉमस यांच्याबरोबर सहपुरोहित म्हणून अजमेर धर्मप्रांताचे धर्मगुरू फादर हिलरी अल्मेडा, त्याचप्रमाणे बिशपांचे स्वीय कार्यवाह सचिव फादर बर्नर्ड फर्नांडिस यांचे आम्ही विशेष आभार मानतो. ही लिटर्जी तयार करण्यासाठी, ही उपासना तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर ब्रदर केविन आणि आपल्या पॅरिशमध्ये शनिवार रविवारी येणारे ब्रदर सानल यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण वर्षभर
ही जी जबाबदारी आहे ती अत्यंत जबाबदारीनं पार पाडणारे आपले फादर अविनाश जे या बाबतीत विशेष लक्ष घालत आहेत त्यांचे आणि फादर व्हॅलेंटाईन पावकर यांचे देखील आम्ही अभिनंदन करतो. आम्ही वेगवेगळी अधिवेशनं घेतलेली आहेत आणि ती अधिवेशनं घेत असताना आपल्या तरुणींचा परिचय देखील झालेला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानत असताना बिशप टॉमस आजच्या दिवशी शेवटची प्रार्थना झाल्यानंतर आशीर्वाद झाल्यावर आपण फोटोग्राफी करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या वर्षाचे जे उमेदवार आहेत ते या उमेदवारांच्या मागे आहेत. आपण त्यांना भेटावं आणि त्यांना आशीर्वाद द्यावा अशी आम्ही आपणाला विनंती देखील करत आहोत. ते आलेले आहेत, त्याच्या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत. त्यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमाचा, या विधीचा, या साक्रामेंताचा प्रत्यक्षात अनुभव येणारच आहे आणि येणाऱ्या शनिवारपासून त्यांचं विशेष प्रशिक्षण जारी होणार आहे. तर त्यांचं देखील आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करत असताना त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी जातीनं येथे येऊन या विधीमध्ये भाग घेतलेला आहे आणि ते या विधीचे, या साक्रामेंताचे साक्षीदार आहेत. थँक्यू अँड वन्स अगेन गॉड ब्लेस यू. आपण टाळ्या वाजवून आपल्या आलतार सेवकांना देखील आणि आपले क्वायर, चांगलं गायन गाणारे यांचं देखील आपण अभिनंदन करूया. थँक्यू. कृपया उभे राहा. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आमचा परमेश्वर ह्याने पाणी आणि पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला त्याची मुले बनवले आहेत. आपल्या पितृत्व प्रेमाने परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव तुमचे संरक्षण करो. सत्यस्वरूप पवित्र आत्मा त्याच्या ख्रिस्त सभेबरोबर सदैव राहील असे देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने अभिवचन दिले होते. तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वाद देव व खरा ख्रिस्ती विश्वास प्रकट करण्यासाठी समर्थ करो. पवित्र आत्मा शिष्यावर उतरला आणि त्यांच्या हृदयात त्याने प्रेमाची ज्योत पेटवली. तोच पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देव तुम्हाला ख्रिस्ती श्रद्धामय जीवन प्रेमाने जगण्यासाठी सहाय्य करो. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सदा राहो. ख्रिस्ताच्या शांतीने जा. आलेलुया, आलेलुया. देवाला धन्यवाद देऊया. हालेलुया, My dear young students, congratulations to you. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हावर राहावा म्हणून आम्ही तुमच्यासाठी सतत प्रार्थना करतो. आता तुम्ही दृढ झाला आहात. नाव यू हॅव टू सर्व. इस्रायलमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक सिटिझनला 2 वर्ष देशाची सेवा करावी लागते. आय नाव इन्व्हाइट यू टू सर्व द चर्च इन युअर पॅरिश. तुमच्या गाव परिवारामध्ये वेगवेगळे आपले संघटना आहेत, वेगवेगळे उपक्रम आहेत. त्यात सहभागी होऊन निश्चितच तुम्ही परमेश्वराचा गौरव करू शकता. यू कॅन डू युअर अकॅडमिक परफॉर्मन्स, वी हॅव नो प्रॉब्लेम, बट ऑल्सो डू युअर स्पिरिच्युअल परफॉर्मन्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रिय बंधू भगिनीनो, आपले पॅरिश प्रिस्ट फादर जोएल आपल्या धर्मप्रांताचे विकर जनरल, आपल्या धर्मप्रांताची फार मोठी जबाबदारी ते देखील पेलत असतात. त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. मी त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच त्यांच्याबरोबर असलेले फादर व्हॅलेंटाईन पावकर, फादर अविनाश, ब्रदर सॅनल, आपल्या मर्से धर्मग्रामात कार्यरत असलेले सर्व सिस्टर्स आणि दृढीकरणाचे सर्व धर्मशिक्षक किंवा ॲनिमेटर्स
ह्यांचे आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया व आभार मानूया. विशेष करून आपले जे धर्मशिक्षक आहेत त्यांचं मी कौतुक करतो, कारण मला माहीत आहे की या वयाची पोरं कशी असतात. गेली 27 वर्ष मी आपल्या धर्मप्रांतामध्ये धर्मगुरू म्हणून कार्य करत आहे आणि अशा या मुलांच्या संपर्कामध्ये त्यांच्याबरोबर वार्तालाप केलेला आहे, त्यांच्याबरोबर सहप्रवास केलेला आहे, त्यांच्या सुखदुःखात त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे. सो आय नो हाऊ डिफिकल्ट इट इज टू हँडल देम. हे वय धोक्याचं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांना इतकं चांगल्या प्रकारे घडवलेलं आहे. वी रिअली ॲप्रिशिएट युअर एफर्ट्स अँड युअर कन्सर्न. गॉड ब्लेस आवर ॲनिमेटर्स. गीत क्रमांक 263 एकच करू पुकार. आपले जे नवीन उमेदवार आहेत तुम्ही जाऊ नका, तुमचा ग्रुप फोटो घेणार आहे. दॅट इज युअर प्रेझेंटी. हां, तर तुमच्या फोटोमध्ये तुम्ही दिसले पाहिजेत म्हणून ह्यांचा फोटो झाल्यावर तुमचा फोटो असणार आहे, तर तुम्ही नंतर पुढे यायचं आहे फोटो काढण्यासाठी. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. दुःखाने दुःखा जाळीले, एकच करू पुकार. गरजू जय जयकार. आम्हासाठी आज उघडले स्वर्गाचे हो द्वार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय.